वाडा तालुक्यामधील घर जळालेल्या या पीडित कुटुंबाला आता तात्काळ आर्थिक मदत करण्यात आली आहे। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मागाठणे येथील तलाठीपाडा येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये 3 घरे जळून खाक झाल्याची घटना घडली होती। सुदैवाने आगीमध्ये जीवितहानी झाली नसली तरी लागलेल्या आगीमध्ये पीडित कुटुंबाचे अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूसह कपडे, रोख रक्कम जळून खाक झाली होती। घडलेल्या घटनेची तात्काळ दखल केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटील यांच्याकडून आता घेण्यात आली असून तात्काळ या कुटुंबाला अन्नधान्यासह प्रत्येकी 10,000ची आर्थिक मदत करण्यात आली आहे। सकाळी साधारण 10 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे या तिन्ही घराला आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली। त्यामुळे परिसरातील इतर घरे बचावली असली तरी या आगीमध्ये उषा बाळाराम जाधव, महेश गुरुनाथ वाघे आणि प्रवीण बाळाराम जाधव यांची तिन्ही घरे आगीमध्ये पूर्णपणे जळून खाक झाली असून घरातील कपडे, रोकड, अन्नधान्य जळून खाक झाल्याने सदर पीडित कुटुंब आता पूर्णपणे हतबल झाल्याचे समोर आले होते। या घटनेची माहिती मिळताच वाडा तालुका भाजपा अध्यक्ष मंगेश पाटील तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व याची माहिती तात्काळ त्यांनी केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटील यांना दिली। पंचायत राज्य मंत्री कपिल पाटील हे पश्चिम बंगालमधील मालदी येथे शासकीय दौऱ्यावर असून देखील घटनेची त्यांनी तात्काळ दखल घेऊन त्यांचे स्वीय सहाय्यक नंदकिशोर कापसे हे घटनास्थळी पोहोचून पीडित कुटुंबाला अन्नधान्यासह प्रत्येकी 10,000 प्रमाणे 30,000ची आर्थिक मदत केली। यावेळी स्वीय सहाय्यक नंदकिशोर कापसे, गावातील दिनेश पाटील सह ग्रामस्थ उपस्थित होते। कठीण परिस्थितीमध्ये तात्काळ मदत मिळाल्याने पीडित कुटुंबाने केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटील यांच्यासह सहकाऱ्यांचे आभार मानले। एवढ्या रात्रीचे म्हणजे कोणी तरी मदत केली नसती कदाचित या परिस्थितीत, पण तुम्ही आता सगळे इथे आले। जे कोणी कपिल दादा आहेत त्यांचा मी मनापासून विनंती करतो, त्यांना आभार करतो की आमच्यापर्यंत तुम्ही धावत आले। म्हणजे तुम्ही जिकडे कुठे असतील पण तुम्ही माणसांना आमच्यापर्यंत पाठवला। माणसाची माणुसकी आहे असा गरिबाची जाणीव आहे असा इथपर्यंत आणि आमच्याकडे बघितलं असा की आमची काय अवस्था आहे आणि तुम्ही जे आम्हाला काय दिले तात्पुरती, आता आमच्याकडे तर काहीच नाही राहिलं, सगळं जाळून खाक झालं। पण आता जे तुम्ही आता आम्हाला जे आलं ते आता आम्ही म्हणजे आम्हाला लय आम्ही सकाळपासून उपाशीच आहे, आमच्याकडे काहीच नाही। जे तुम्ही आम्हाला दिलं जातं ते आम्ही आता काय असेल ते घेऊ सांभाळून आणि खाऊ असा। आज वाडा तालुक्यातील मागाठणे ग्रामपंचायतमधील तलाठीपाडा येथे एक दुर्दैवी घटना घडली सकाळी। त्यावेळेस आम्हाला त्याचे वाडा तालुक्याचे तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांनी साहेबांना फोन करून कळवलं की अशी दुर्घटना घडली, तिथं आग लावून आणि इथले काही स्थानिकचे भाजपचे कार्यकर्ते त्यांनी तात्काळ येऊन आग आटोक्यात आणली आणि आग विचरली। पण ते 2-3 घराचं पूर्ण नुकसान झालं होतं घरचं। त्यामुळे कपिल पाटील साहेबांनी तातडीने या गोष्टीची दखल घेतली। साहेब हे पश्चिम बंगालच्या मालदा इथे शासकीय दौऱ्यावर असताना सुद्धा त्यांनी तातडीने दखल घेऊन आम्हाला त्यांनी पाठवलं। इथले जे दिनेश पाटील आहेत, मंगेश पाटील होते, अजून कार्यकर्ते ह्यांना म्हणले जा आणि कपिल पाटील साहेबतर्फे आपण प्रत्येकाला आर्थिक एक 10,000ची मदत तात्पुरती दिलेली आहे आणि एक काही किराणा सामान आपण दिलं आहे। त्याला लवकरच डचा फॉर्म भरून आपण आता तात्काळ घरकुलासाठी प्रयत्न करू आणि याच्या सगळ्याचा पंचनामा करून आता ठाण्याला कलेक्टर ऑफिसला ते आपण पाठवू आणि आकस्मिक तिथं मुख्यमंत्री सहायता निधीतून काही मदत भेटते यासाठी प्रयत्न करू। आणि परत ह्याला कधी मदत लागली यांची कामगार नोंदणी करून घेतो। आता हे वीटभट्टीवर काम करतात ते आता कळल्यानंतर त्यांची नोंदणी करून घेऊन भविष्यात सुद्धा ह्यांना आपण पूर्ण सहकार्य करू। तुमच्या पाठीशी आम्ही सदैव आहेत। साहेब आहेत आमचे, कपिल पाटील साहेब आहेत, मी स्वतः आहे, माझा नंबर पण देणार आहे, कधी अडचण राहते मला फोन लावा, कधी मी तुमच्या सेवेत कधी हजर आहे।